टप्पा ओलांडत पुढे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे शेवटचा टप्पा या उड्डाणाचा आपल्याला पाहायला मिळणार आहे, तर आता नक्की काय घडतंय? हे 2 टप्प्यांचं रॉकेट आहे फाल्कन 9. याच्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये अनेक इंजिनांचा एक समूह केलेला असतो, कारण सगळ्या इंजिनचा मिळून एक जोरदार धक्का रॉकेटला मिळणं आवश्यक असतं. तर ते एक मोठं इंजिन तयार करण्याच्या ऐवजी मल्टिपल इंजिन्स त्याच्यामध्ये तयार केलेत आणि त्याच्यामधून ज्या काही ज्वाळा बाहेर पडतात त्याच्या धक्क्याने न्यूटनचा 3रा जो नियम आहे त्याप्रमाणे तो वर ढकलला जाते रॉकेट. तर त्यातला पहिला टप्पा त्याचं ज्वलन पूर्ण झालंय, त्याच्यातलं इंधन संपलं, तो आता स्वतंत्र विलग झालाय आणि आता तो परत जमिनीवर येऊन उभा राहील. तो रियुजेबल असतो, म्हणजे तो पुढच्या मोहिमेमध्ये पुन्हा वापरता येऊ शकेल. हे 2 टप्प्यांचं असल्यामुळे आता दुसरा टप्पा जो आहे त्या अवकाश कुपीला अपेक्षित उंचीपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम हे दुसऱ्या टप्प्याकडे असणार आहे. आणि मग 3रा टप्पा जो असेल तो अंतराळ कुपी ही स्वतःच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या दिशेने मार्गस्थ होईल. तर बऱ्यापैकी सोप्या पद्धतीने केलेलं हे रॉकेट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त टप्पे नाहीयेत, पण मग त्याच्यामध्ये शक्तिशाली इंजिनचा जास्तीत जास्त वापर करण्यात आलेला आहे. मयुरेशजी, आणि त्याचबरोबर सगळी टीम सातत्याने पृथ्वीवरती संपर्कात असते आणि प्रत्येक घडीघडीच्या ज्या मुवमेंट्स असतात किंवा ज्या कुठल्या स्टेप्स असतात त्याबद्दल अनाउन्समेंट केली जाते त्यांच्याकडनं सुद्धा. आणि त्याचबरोबर हा जो सगळा संपर्क असतो किंवा यातले जे सगळे तांत्रिक गोष्टी असतात त्या आम्हाला थोड्याशा समजावून सांगाल का, की कशा पद्धतीने संपर्क असतो, खालून कशा सपोर्ट दिला जातो किंवा प्रत्येक टप्प्याला कुठल्या गोष्टी तपासल्या जातात? रॉकेट हे खूप कॉम्प्लेक्स गोष्ट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही लाख वेगवेगळे भाग बनवून एकत्र ते तयार केलेले आहे. त्याच्यापैकी बहुतांश भाग हा स्वयंचलित असतो, म्हणजे त्या ठिकाणी फार पूर्वीच्या काळात 50 वर्षांपूर्वीपर्यंत बऱ्यापैकी अंतराळवीरांना बघितलं तर त्याच्यामध्ये फारशा गोष्टी नाहीत, ते बसलेत एका ठिकाणी आणि सगळ्या गोष्टी स्वयंचलित पद्धतीने होत आहेत. प्रश्न फक्त हा असतो की या दरम्यान काही गोष्टी त्यांना स्वतःला कळणार नाहीत. त्याच्या समोर जे पॅनल आहे त्या पॅनलवर सगळे पॅरामीटर्स दिसत असतात की अपेक्षित काय याच्या पुढचा टप्पा आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या यंत्रणांमध्ये प्रेशर किती आहे आणि सेन्सर्स काय तापमान दाखवतात वगैरे वगैरे. पण या दरम्यान त्यांच्या हातामध्ये 1-2 कंट्रोल असतात, जसं आणि ज्याची जबाबदारी मिशन कमांडरकडे असते. आता आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं की एक टप्पा असा आला होता विलग होण्याच्या आधी की ज्या वेळेपर्यंत जर समजा मिशन कमांडरला वाटलं की याच्यामध्ये काहीतरी नादुरुस्त झालेलं आहे, तर त्या ठिकाणी हे स्वतःला वेगळं करून घेऊ शकतात रॉकेट पासून. आणि तो टप्पा पार पडल्यानंतर मग स्वयंचलित म्हणजे तिथपर्यंत काही प्रॉब्लेम येऊ शकतात, पण त्याच्यानंतर शक्यतो प्रॉब्लेम येत नाहीत आणि तो टप्पा व्यवस्थित पार पडला. या दरम्यानही जर समजा खाली नोंदी नीट दाखवत नसेल आणि यांच्या केबिनमध्ये काही प्रॉब्लेम दाखवत असेल, सेन्सरमध्ये काही कमी जास्त होत आहे, तर त्याचं कम्युनिकेशन कंटिन्युअसली जमिनीवरच्या केंद्रा थ्रू चालत असतं. पण हे स्पेसिफिक ही जी अंतराळ कुपी आहे क्रू ड्रॅगन ही बऱ्यापैकी स्वयंचलित केलेली असते आणि काही ठराविकच ठिकाणी त्यांना स्वतःला अंतराळवीरांना त्याच्यामध्ये इंटरफेअर करता येतो किंवा हस्तक्षेप करून मग त्याच्यामध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनशी जोडता येऊ शकतात. त्याच ठिकाणी फक्त त्यांना कंट्रोलचे आता अदरवाईज आत्ताचे जे टप्पे आहेत हे बऱ्यापैकी स्वयंचलित आहे. त्यांना एक प्रकारे असं पण म्हणू शकतो की स्पेस एक्सची स्वयंचलित कार आहे, त्याच्यामध्ये हे बसलेत, त्यांना एक सांगितलं या ठिकाणापर्यंत पोहोचवायचं, ते पोहोचवलं जाते. पण नंतर उद्याचा जो टप्पा असणार आहे उद्या 4:30 वाजताचा, तर त्यावेळेस मग बऱ्यापैकी कंट्रोल हे स्वतः शुभांशु शुक्ला यांना हातात घ्यावे लागणार आहे. म्हणजे आत्ताचा जो टप्पा आहे तो स्वयंचलित आहे. खरं तर आपण जी दृश्य बघतोय ती पण लाईव्ह आहेत. चौघही अंतराळवीर आपल्याला दिसत आहेत, त्यांचं संभाषण सुद्धा प्रत्यक्ष कॉमेंट्रीमध्ये ऐकू येत आहे. उद्याचा जो टप्पा तुम्ही म्हणाला तर त्यामध्ये कुठेतरी स्पेस स्टेशनला डॉकिंग करणं किंवा या सगळ्याच गोष्टी हाताळायच्या आहेत का शुभांशु शुक्ला यांना, आणि हा अनुभव किती महत्वाचा असणार आहे पुढच्या सगळ्या प्रवासाच्या दृष्टीने गगनयान मिशनच्या? महत्वाचं असणार आहे, कारण याच गोष्टीवर गेल्या वर्षभरामध्ये आपण खूप चर्चा ऐकल्या होत्या. बरोबर 1 वर्षांपूर्वी सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर हे 2 जण अवकाशामध्ये गेले होते दुसऱ्या एका अंतराळ यानामध्ये बसून, आणि हे असंच उड्डाण झाल्यानंतर त्या यानाच्या मध्ये काही नादुरुस्ती दिसून आली आणि डॉकिंग मध्ये सुद्धा तो प्रॉब्लेम आला होता. त्याच्यामध्ये हेलियम लीक दिसून आला होता, त्यामुळे डॉकिंग करताना सुद्धा त्यांना काही काळ वाट बघावी लागली होती. आणि नंतर मग परत आपण बघितलं की त्यांना खाली येण्यासाठी जवळपास 8 महिन्यांचा पुढचा 9 महिन्यांचा कालावधी लागला, त्यांचं मिशन लांबत गेलं. तर हे सगळे अनुभव या डॉकिंगच्या स्टेजमध्ये त्यांना येणार आहेत की एक्झॅक्टली अचूक, कारण सगळ्यात महत्वाची बाब असते की तुम्ही इंटरनॅशनल स्पेस स्टेशन कुठल्या ऑर्बिटमधून जाते, अगदी त्याच ऑर्बिटमध्ये
तुमचं यान येणं अपेक्षित असतं आणि मग टप्प्याटप्प्याने सुरुवातीला 10 किलोमीटर 5 किलोमीटर असं करत करत ते जवळ आणण्यात येतं आणि ते दोन्ही ज्या रिंग्स आहेत त्या एकमेकांमध्ये बसणं आणि त्यानंतर डॉकिंग झाल्यानंतर मग ते दरवाजा ओपन केला जातो. तर हे करताना बऱ्यापैकी अचूकता साधावी लागते. त्यापैकी बहुतांश भाग हा स्वयंचलित असतो, मात्र शेवटचा जो टप्पा असतो त्यामध्ये त्या कंट्रोल्सचं पण महत्व खूप आहे. गगनयान मोहिमेमध्ये अर्थात आपल्याकडे आता डॉकिंग कुठे करायचं नाही, फक्त अवकाशकुपी अवकाशामध्ये जाईल, 3-4 दिवसानंतर फिरून पुन्हा अवकाशकुपी खाली येईल. मात्र त्या पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा 2030 ते 35चा कालावधी येईल, ज्यावेळेस आपल्याकडे आपलं स्वतःचं मोठं NVLV रॉकेट येईल आणि नंतर आपण आंतरराष्ट्रीय आपलं भारतीय अंतरिक्ष स्टेशन बनवायला सुरुवात करू, त्यावेळेस या डॉकिंगच्या स्टेजचा अनुभव खूप महत्वाचा असेल आणि तेव्हाचे स्वतः शुक्ला असतील किंवा त्यानंतर तेव्हाचे जे कोणी अंतराळवीर असतील तर त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम या अनुभवातून शुक्ला करू शकतील. सुधांशू शुक्ला, माफ करा, शुभांशू शुक्ला यांचा पायलट म्हणून असलेला अनुभव 2000 तासांच्या पलीकडचा आणि त्याचबरोबर ते ग्रुप कमांडर असल्यामुळे त्या संदर्भातला पण त्यांचा अनुभव अत्यंत समृद्ध आहे. परंतु यावेळेला एक गोष्ट आपण आतापर्यंत बघितलेली आहे की कुठल्याही देशांच्या ज्या मोहिमा असतात त्यापेक्षा ही कदाचित थोडीशी वेगळी मोहीम आहे, कारण सातत्याने याला कमर्शियल फ्लाईट असा याचा उच्चार केला जातोय. तर काय फरक असतो जेव्हा कमर्शियल मिशन असतं तेव्हा? मोहीम म्हणून खरं तर फरक नसतो, मात्र एकूण रचनेमध्ये फरक आहे किंवा त्याच्या अंमलबजावणीत फरक आहे असं आपण म्हणू शकतो. काय समजा एखादे अमेरिकेचे अंतराळ मोहीम आहे, त्यापूर्वी त्यांचं स्पेस शटल नावाचा त्यांचा एक प्रोग्राम होता. तर त्याच्यातून त्यांनी देशांनी ठरवलेली काही उद्दिष्ट होती की आमच्या अमेरिकी नागरिकांना अवकाशामध्ये घेऊन जायचंय, हे प्रयोग करायचे, त्यांना दीर्घकाळ अंतराळात वास्तव्य त्यांचं ठेवायचंय, नंतर मग टप्प्याटप्प्याने चंद्रापर्यंत घेऊन जायचंय. सो त्या देशाची ही काही उद्दिष्ट होती आणि त्या पद्धतीने त्यांनी स्वतःची रॉकेट बांधली, अंतराळ यानं बांधली, तर त्याप्रमाणे अंतराळवीरांना प्रशिक्षण दिलं आणि अगदी शालेय स्तरापासून ते प्रत्यक्ष त्या मोहीम राबवण्यापर्यंत असं संपूर्ण त्यांनी पॉलिसी स्वतःची बनवली. आता ज्यावेळेस त्यांचे हे सगळे प्रोग्राम पूर्ण झाले तर गेल्या दशकभरामध्ये अमेरिकेमध्ये सुद्धा बरेच बदल झाले आणि त्यांनी स्वतःचे स्पेस शटल कार्यक्रम बंद केला. त्यानंतर मग त्यांनी स्वतःच्याच ज्या काही मोहीम आहेत ह्या त्यांच्या खासगी कंपन्यांकडे दिल्या. पुन्हा एकदा थोडंसं आत्ताच्या दृश्यांकडे तुम्हाला घेऊन येते. आता 4 टप्पे पूर्ण झाले आणि आता नक्की कुठल्या टप्प्यामध्ये आहे हे उड्डाण? आता शेवटचा रिलीजचा टप्पा जवळ आला असं आपण म्हणू शकतो अंतराळ यानाच्या, जेव्हा रॉकेटचं हे संपूर्ण होईल आणि आता याच्यानंतर एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की जी अंतराळ कुपी आहे ही आता पुढच्या टप्प्याकडे ती मार्गस्थ झालेली आहे. म्हणजे आता याच्या पुढे खरं तर महत्वाचा टप्पा आहे, 28 तास त्यांना काढायचे त्याच्यामध्ये आणि टप्प्याटप्प्याने त्यांना उंची वाढवत न्यायची. आता अंतराळ कुपी स्वतंत्र विलग झाल्यानंतर अंतराळ कुपीवरच जी छोटी रॉकेट्स आहेत त्याचा उपयोग करून सुरुवातीला ती पृथ्वीच्या भोवती एका लिमिटला फिरत राहील, नंतर मग त्याची उंची वाढवत न्यायची, असं करून 400 किलोमीटरला नेऊन मग बरोबर अंतराळ स्थानकाच्या प्रतलामध्ये आणणं हे त्यांचं यापुढचं काम आहे. आणि आपल्याला दिसून येईल की याच्या पुढचं महत्वाचे जे काही सारथ्य आहे हे स्वतः ग्रुप कॅप्टन शुक्ला यांच्याकडे आहे. या सगळ्या महत्वाच्या टप्प्यासाठी म्हणजे आता पुढचा जो 28 तासाचा टप्पा आहे याच्यासाठी शुभांशू शुक्ला यांचा कशा पद्धतीने गेल्या काही दिवसामध्ये ट्रेनिंग झालंय? सप्टेंबरमध्येच आपल्याकडून ग्रुप कॅप्टन, पण त्यापूर्वी आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. ही जी दृश्य डोळ्यासमोर आपल्याला आता दिसत आहेत, जर तुम्ही एबीपी माझा बघत असाल सर, तर आता नक्की काय चाललंय, कशा पद्धतीने या सगळ्या वेगळ्या वेगळ्या ज्या स्क्रीन्स आहेत त्याच्यातनं काय माहिती मिळत असते, त्याच्या पुढचं ऑपरेशन कसं असतं? एक तर पोझिशन असते. हे जे अंतराळ यान आहे आता पूर्ण जे क्रू ड्रॅगन ही अवकाश कुपी आहे ती पृथ्वीच्या भोवती फिरायला सुरुवात झालेली. सो तिला ज्या अपेक्षित कक्षेमध्ये सोडायचं होतं त्या कक्षेत ती पोहोचली का नाही हा एक सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो आणि त्याचे पॅरामीटर्स असतात. जसे आपण खाली कोऑर्डिनेट्स आपल्याला असतात की लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड, तर याच पद्धतीने अवकाशामधले कोऑर्डिनेट्स त्यांना सांगितले की पृथ्वीच्या नेमकी कुठल्या भागापर्यंत ते आहेत. त्यानंतर अंतराळ कुपीच्या आतमध्ये जे काही प्रेशर आहे, तिथं ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. आणि कारण याच्या आधीचा बऱ्यापैकी सपोर्ट ग्राउंडवरून दिला गेला होता, आता याच्या पुढे संपूर्ण ज्या काही गोष्टी त्यांना अपेक्षित असतील तर त्या ज्या काही प्रोव्हाइड केलेल्या आहेत अंतराळ कुपीमध्ये त्याचाच त्यांना पुढचे 28 तास वापर करायचा आहे. तर त्याचे सगळे आता पॅरामीटर्स दिसतात. एका लेवलपर्यंत आल्यानंतर त्यांना तिथपर्यंत काही प्रक्रिया पार पाडायच्या की जसं त्या अंतराळ कुपीला एका कक्षेमध्ये आणून स्थिरावणं,
हा, त्यानंतर हा. काही काळ त्यांना झोपही काढता येऊ शकणार आहे, कारण 28 तास त्यांना जागा नाही राहायचं, कारण ते या अवकाशकोपी पृथ्वीच्या भोवती फिरत राहील आणि अत्यंत वेगाने फिरतील. आपल्याला जर हे माहिती असेल की अंतराळ स्थानक जे आहे हे जवळपास ताशी 28,000 किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या भोवती फिरतं, दर 90 मिनिटाला एक फेरी पूर्ण मारतं. तर त्याच्याही पेक्षा जास्त वेगाने आता हे यान फिरतंय आणि टप्प्याटप्प्याने त्याला दोघांचाही वेग एकमेकांशी जुळवून आणणं, तर ते काम त्याचे कंट्रोल्स हे आता ती हं, हं. प्रक्रिया पार पाडली जाते. नक्कीच खरोखरच अत्यंत महत्वाचा असा दिवस आहे भारतीयांसाठी, कारण या मिशनच्या माध्यमातून खूप मोठी झेप घेतोय भारत सुद्धा. धन्यवाद, आपण सविस्तर आमच्याशी या संपूर्ण विषयाबद्दल चर्चा केली त्याबद्दल मयुरेशी.